महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 14 जुलै 2026 रोजी राज्यभर एकाच दिवशी 78,000 वृक्ष लागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी आणि धडक कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने हाती घेतला आहे। चला एकत्र येऊन पृथ्वी वाचवूया, आपण प्रत्येकाने एक रोपटे लावण्याचा संकल्प करूया। राज्यामध्ये अनेक विकास योजना व कार्यक्रम राबविले जातात, त्यामध्ये वृक्ष लागवड हा तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून सर्व यंत्रणांनी प्राधान्यक्रमात घेण्याची नितांत गरज आहे। वृक्षाच्छादन वाढले तर जगणे सुसह्य होईल, याची जाणीव सर्वांना ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांनी उपस्थितांना संबोधून केले। स्थानिक शिवाजीनगर स्थित महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालय अमरावती येथे आयोजित पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विशेष वृक्षारोपण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। सदर कार्यक्रमांतर्गत विभागीय कार्यालयाच्या उपलब्ध जागेमध्ये स्थानिक हवामानास अनुरूप शक्यतो स्थानिक प्रजातीच्या व दीर्घकाळ टिकणाऱ्या विविध वृक्षांची आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते लागवड करण्यासह वृक्षारोपण करण्यात आले। लागवडीनंतर संबंधित वृक्षांच्या संगोपनाची सामूहिक जबाबदारी सुद्धा यावेळी निश्चित करण्यात आली। या प्रसंगी एसटी महामंडळाचे कार्यकारी अभियंता राहुल अशोक मोडक, प्रादेशिक व्यवस्थापक रोहन पलंगे, विभागीय सांख्यिकीय अधिकारी नितीन देशमुख, यंत्र अभियंता नरसिंग देवीसिंग चव्हाण, वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी जीवन वानखडे, विभागीय सांख्यिक अधिकारी नितीन देशमुख, विभागीय लेखा अधिकारी योगेश सोनावणे, विभागीय वाहतूक अधीक्षक पवन लाजूरकर, विधी अधिकारी श्रद्धा वानखडे, विभागीय कर्मवर्ग अधिकारी शैलेंद्र भारती, कामगार अधिकारी सुनील मडावी, विभागीय अभियंता स्थापत्य किरण इंगळे, विभागीय अभियंता विद्युत सौ वीणादेवी गायकवाड आदींसह विभागीय कार्यालयातील सर्व पर्यवेक्षक तसेच महिला व पुरुष कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते।